चला तर आज शिवशक्ती मेसेज तुमच्यासाठी काय येतोय बघूया. ओके, तुमच्यासाठी शिवशक्ती मेसेज काय येतोय ते आपण बघूया. हे एक जनरल रीडिंग आहे. ज्यांच्याशी रेझोनेट होईल प्लीज त्यांनीच हा मेसेज घ्या. ओके, थँक्यू सो मच. तुमच्यासाठी शिवशक्ती मेसेज काय येतोय बघूया. जे माझे व्ह्यूअर्स आहेत जे मला बघतात ते प्लीज त्यांच्यासाठी मेसेज प्रोव्हाइड करा. शिवशक्ती मेसेज, शिवशक्तीकडून काही मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. शिवशक्तीकडून काही मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड करा. त्यांना कोणत्या मेसेजची गरज आहे सांगणं किंवा माहिती असणं, अशा काही गोष्टी आहेत ज्याच्या त्यांना माहिती पाहिजे तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. शिवशक्तीकडून आपण मेसेज बघतोय. ओके, शिवशक्ती मेसेज आहेत आजचे ज्यांच्याशी हा ओके आणखीन बघूया तुमच्यासाठी काय येतंय. आणखीन शिवशक्ती मेसेज तुमच्यासाठी काय येतात आहे बघूया. ओके, शिवशक्ती मेसेज काय येतं तुमच्यासाठी बघूया. आणखी शिवशक्ती मेसेज प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड करा. आणखीन एकदा शफिंग करूया, नाहीतर हेच मेसेज मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. ओके, सांगते. हो, कार्ड सगळे छान आलेत, सगळे एकचे कार्ड आलेत. तुम्हाला दाखवते पण मी. शिवशक्तीकडून हा तुम्हाला खास मेसेज आहे आणि सगळे कार्ड एकही नोचं किंवा मेबीचं आलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता सगळे येसचे कार्ड आलेत. हा पण येसचा आलाय, हा पण येसचा आलाय, बघा तुम्ही. ओके, मी मेसेज तुम्हाला सांगते. काही गोष्टी ज्या धरून बसलाय ना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये की तुमच्या पद्धतीने व्हाव्या, आता त्या सोडून द्या. ओके, युनिवर्सवर त्या गोष्टी सोडून द्या. होणार ते टाइम टू टाइम. थोडासा युनिवर्स तुम्हाला सांगते की थोडासा टाइम द्या आणि त्या गोष्टी धरून राहू नका. इमोशनल लेवलसाठी असू दे किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी असू द्या, आता त्या गोष्टी धरून राहू नका. त्यातून थोडंसं बाहेर या आणि त्या गोष्टी थ्रू जरा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. तुमचा बॅलन्स कुठेतरी थोडासा तो होप ठेवताय मनामध्ये आणि बॅलन्स थोडा प्रॉब्लेम होतो, तर बॅलन्समध्ये येण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स जर झाला तर बऱ्यापैकी फायनान्शियलीही तुम्हाला डेफिनेटली काही ना काहीतरी चांगलं तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. ओके, लव्ह वाईज काही इथं आलेलं नाही आहे तर मी मेसेज काही सांगू शकत नाही त्यांच्यासाठी, पण बाकी फायनान्शियली याच्यासाठी बघायला गेलं तर खूप छान आहेत कार्ड, खूप चांगलं आलंय. जास्त म्हणजे फायनान्शियली याच्यासाठीच म्हणायला हरकत नाही आहे. सगळे कार्ड तसेच आलेले आहेत. जो पर्पज आहे आता लाईफचा, काय करायचं आहे, काय करायला हवं तुमच्या कामासंदर्भातलं, त्याच्याकडे आता लक्ष द्यायला सांगतात आहे युनिवर्स तुम्हाला. शिवशक्ती मेसेज आहे तर शिवशक्ती तुम्हाला हेच सांगतात आहे की त्या गोष्टीकडे आता लक्ष द्या. असून सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष असं अजिबात करू नका, दुर्लक्ष करू नका आणि लक्ष द्या. काही गोष्टी तुमच्यासाठी डेफिनेटली आहेत, त्या होणार, होपफुली होणार, तुमच्याकडे येणार, पण थोड्या थोड्या टाईमनुसार. प्रत्येक गोष्टीला थोडासा टाईम लागतो, तसंच असतं अगदी. आता पुढे बघा, काही गोष्टी ज्या मागं लाईफमध्ये घडल्या ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं एन्झायटी काही गोष्टी झालेल्या असतात तर तिकडे लक्ष देऊ नका. आता फ्युचरमध्ये पुढे बघा आणि पुढे ज्या गोष्टी येतात ना त्याच्यासाठी तयारी राहा. ओके, आणि फ्युचर इज चांगलंच आहे तुमचं, चांगलं आहे. क्वीन आणि किंग्स दोन्हीचे पण कार्ड आलेत, म्हणजे डेफिनेटली शिवशक्तीकडून हा मेसेज आहे की ज्याही पास्टमध्ये गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या एन्झायटिंग गोष्टीवाल्या त्या सगळ्या आता सोडा आणि चांगल्या गोष्टींमध्ये या, ज्याच्यामुळे एखादं असं काम तुमच्या लाईफमध्ये, एक असं गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होऊ शकते जे तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि तुमच्यासाठी काय बेस्ट आहे ही शिवशक्ती तुम्हाला सांगते आणि ते डेफिनेटली तुम्हाला देणार, पण थोडासा टाईम हवा आहे कारण सगळे कार्ड येसमध्ये आलेत. खूप छान आहेत तुमच्यासाठी आजचे तरी मेसेज शिवशक्तीकडून. आता तुमच्यासाठी एंजल काय मेसेज देतात आहे का, आपण 3 कार्ड्स बघूया याच्यामध्ये. एंजल तुम्हाला काय मेसेज देत आहे का बघूया. एंजल माझे जे व्ह्यूअर्स मला बघतात त्यांच्यासाठी मेसेज काय असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज.
एंजल तुमच्यासाठी काय मेसेज देतात आहे का, जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का एंजल, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. एंजल काही मेसेज तुम्हाला देतात आहे का, आपण डेफिनेटली बघूया. ओके, एंजल थ्रू काही मेसेज येत असेल तर आपण बघूया मेसेज येतात आहे का. एंजल तुम्हाला काय मेसेज देतात काय बघूया. ओके, 3 कार्ड्स काढणार आहोत आपण. असर्टिव्ह. मी म्हणते ना, काही गोष्टींमध्ये गुंतून राहू नका. तसंच कार्ड आलंय, बी असर्टिव्हचं कार्ड आलंय. काही गोष्टींमध्ये गुंतून राहू नका. असंभव होईल अशा गोष्टींमध्ये तर अजिबात राहू नका. नाही ती गोष्ट जरी होत नाही तरी त्याला फोर्सफुली करताय आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करताय. एंजल सरळ सरळ साईन देतात आहे, असं काही करू नका. ते तुमच्यासाठी योग्य नसणार आहे. टाइम टू टाइम गोष्टी होऊन जातील, पण थोडासा स्वतःवर विश्वास ठेवा. अनलाइकली. ओके, बऱ्याच गोष्टी अशा ज्या अशा थांबलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला पुश आउट करायच्यात त्या टाइम टू टाइम होणार. थोडासा वेळ लागेल एंजल म्हणतात आहे, पण त्या गोष्टी होतात. त्या फॉर्ममध्ये या, ज्या गोष्टींमध्ये एंजल म्हणतात आहे ना, ज्या पहिल्या जे जसं तुम्ही तुमची लाईफ हे करत होता त्या ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करा. त्याच गोष्टींमध्ये राहू नका. ओके, टेक ॲक्शन करा. त्याच गोष्टींसाठी करा ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टींसाठी ॲक्शन करा असं एंजल सांगतात आहे. आणखीन एक कार्ड घेते मी, बघते मेसेज जरा. बघा, मी म्हणते ना तुमच्यासाठी काही ना काहीतरी, पण त्या गोष्टी सोडून जावा. बिग हॅपी अँड चेंज तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येतो. काहीतरी चेंज तुमच्या लाईफमध्ये येतो आणि एंजल तुम्हाला सरळ सरळ साईन देतात आहे. हा चेंज येणार तुमच्या लाईफमध्ये, पण थोडासा कोणत्याही गोष्टीला थोडासा टाईम लागतो. तसंच आहे अगदी. ओके, डिवाइन मेसेज तुमच्यासाठी काय आहेत बघूया शिवशक्ती मेसेज कडून. ओके, डिवाइन मेसेज काय आहेत तुमच्यासाठी बघूया आपण. डिवाइन कडून काय मेसेज आहेत का तुमच्यासाठी बघूया. 2 आल्यात. एक्सप्रेस युअर आयडियाज. लव इज द ओनली रियालिटी. प्रेम हे खरं आहे. प्रेमावर विश्वास ठेवा. प्रेम हे सत्य आहे आणि त्याच्या थ्रू काहींचं जर लव वाईज असेल तर प्लीज बघा. एक्सप्रेस युअर आयडियाज. ज्याही आयडियाज आहेत, ज्याही गोष्टी आहेत त्या व्यक्त करायला शिका, म्हणजे तिथपर्यंत पोहोचाल तुम्ही. ओके, असं सरळ सरळ डिवाइन तुम्हाला साईन देते. 2 कार्ड आलेत. ओके, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा. बघा, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये, चांगल्या गोष्टींमध्ये राहा ज्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल, छान वाटेल आणि त्या गोष्टी लवकर तुमच्या लाईफमध्ये, ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या हळूहळू तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतील. ओके, ट्रस्ट हिम अँड डोंट गिव्ह अप अजिबात करू नका. ट्रस्ट ठेवा, स्वतःवर ठेवा, डिवाइनवर ठेवा, एंजलवर ठेवा, तुमच्या इष्टदेवतेवर ठेवा आणि होणार. सगळ्या गोष्टी ठीक होणार. टाइम टू टाइम होणार. थोडासा वेळ हवा आहे. ओके, आजचा मेसेज हा होता. सांगा मला नक्की, डेफिनेटली सांगा तुम्हाला हा मेसेज कसा वाटला. ओके, थँक्यू सो मच.